ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಶ್ಲೋಕಾಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯಾಖ್ಯಾಯಾಂ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಅದ್ಯತನ ಶ್ಲೋಕಃ ಯುಷ್ಮಾಕಂ ಪುರತಃ. ನಮಸ್ತುಲಸಿ ಕಲ್ಯಾಣಿ ನಮೋ ವಿಷ್ಣುಪ್ರಿಯೇ ಶುಭೇ ನಮೋ ಮೋಕ್ಷಪ್ರದೇ ದೇವಿ ನಮಃ ಸಂಪತ್ಪ್ರದಾಯಿನಿ. ಅಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಪದಚ್ಛೇದಃ ಏವಂ ಭವೇತ್. ನಮಃ ತುಳಸಿ ಕಲ್ಯಾಣಿ ನಮಃ ವಿಷ್ಣುಪ್ರಿಯೇ ಶುಭೇ ನಮಃ ಮೋಕ್ಷಪ್ರದೇ ದೇವಿ ನಮಃ ಸಂಪತ್ಪ್ರದಾಯಿನಿ. ಅರ್ಥಾನುಸಾರಂ ಅನ್ವಯಃ एवं भवेत्. कल्याणी तुलसी ते नमः, शुभे विष्णुप्रिये ते नमः, मोक्षप्रदे देवी ते नमः, संपत्प्रदायिनी हे तुलसी देवी ते नमः इति स्वीकर्तव्यः. सामान्यः संस्कृतार्थः एवं भवेत्. अत्र तुलसीदेव्याः प्रार्थना वर्तते. यथा पूर्वस्मिन् श्लोके मया तुलसीदेव्याः प्रार्थनाविचारे उक्तः विषयः, अस्मिन् श्लोकेपि तथैव. हे तुलसीदेवी तुभ्यं नमः. सा कीदृशी अस्ति? कल्याणी वर्तते. सदापि मङ्गलं शुभम् इच्छति सा तुलसी देवी. तादृश्यै नमो नमः. हे शुभे विष्णुप्रिये सदा मङ्गलं कामयते, शुभे मङ्गलकारिणी वर्तते, विष्णोः प्रिया वर्तते सा तुलसी देवी. तस्यै नमो नमः. हे शुभे विष्णुप्रिये तुभ्यं नमः. या मोक्षं प्रददाति सा तुलसी देवी. तस्यै नमः. हे मोक्षप्रदे पूज्ये देवी तुभ्यं नमः. अपि च संपत्प्रदायिनी हे तुलसी देवी तुभ्यं नमः. या ऐश्वर्यं यच्छति तादृशी वर्तते तुलसी देवी. तस्यै नमो नमः. कथं सा संपदं यच्छति इत्युक्ते आरोग्यमेव अत्यन्तं सौभाग्यरूपं ऐश्वर्यं वर्तते मनुष्यस्य जीवने. तादृशम् आरोग्यं तुलसी देवी यच्छति. तुलस्या आरोग्यं वर्धते. अतः तस्यै देव्यै नमो नमः इति भावः अत्र प्रकटीकृतः. अयं च श्लोकः अनुष्टुप् छन्दसि विद्यते. पुनरपि एकवारं श्लोकं गायाम. नमस्तुलसी कल्याणी नमो विष्णुप्रिये शुभे नमो मोक्षप्रदे देवी नमः संपत्प्रदायिनी. एतस्य श्लोकस्य पठनाभ्यासं कुर्वन्तु. अग्रिमं श्लोकं स्वीकृत्य पुनः आगमिष्यामि. तावत्पर्यन्तं शुभमस्तु. धन्यवादः.